बाळाचं वजन वाढत नाही आहे का? बाळ काही खात नाही आहे का? बाळ जास्त ॲक्टिव्ह देखील तुमचं राहत नाही का? नमस्कार मम्मीज, आज मी तुमच्यासाठी हे सॅरेलॅक घेऊन आले आहे. हे नक्की ट्राय करा. खूप पौष्टिक आहे आणि अगदी इझी आहे. आपण बनवणार आहोत तांदूळ, डाळ आणि बदामचं सॅरेलॅक. अगदी घरगुती आहे. कुठलीही प्रिझर्वेटिव्ह आपण टाकणार नाही आहोत. इथे मी 1 वाटी तांदूळ घेतले आहेत. तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे कुठलाही तांदूळ असेल तर तुम्ही वापरू शकता. इथे माझा घरातला तांदूळ होता, तो मी इथे वापरलेला आहे. आणि स्वच्छ 3 ते 4 पाण्यामध्ये आपल्याला धुवायचा आहे. तांदूळ हा सहज पचणारा असतो बाळाला, म्हणून आपण 6 महिन्याचं बाळ झालं की आपण त्याला तांदळाची पेस्ट चालू करत असतो. हे सॅरेलॅक जर तुम्ही बनवून ठेवलं अगदी 1 ते 1.5 महिन्यापर्यंत टिकतं आणि त्याचबरोबर अगदी झटपट देखील याची खिमटी बनत असते. आणि ते मी तांदूळ स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुतले आहेत. तांदळामुळे बाळाला तत्काळ ऊर्जा मिळते व बाळ सक्रिय राहतं. म्हणजेच काय, बाळ जास्त ॲक्टिव्ह राहतं. अगदीच शांत पडून वगैरे असं राहत, आपण म्हणतो की माझं बाळ खेळतच नाही वगैरे. जर बाळाचं योग्य पद्धतीने पोट भरलेलं असेल, आपण त्याला चांगला खाऊ दिला, तर बाळ आपलं एकदम ॲक्टिव्ह राहतं. आणि तांदूळ धुवून 3 ते 4 पाण्यानंतर धुवून आपल्याला अशा चाळणीमध्ये ठेवायचे आहेत किंवा सुक्या कपड्यावरती पण तुम्ही पाणी गळूस तर ठेवू शकता. आणि आपल्याला सुकवायचे वगैरे नाही आहेत, असे धुवूनच फक्त पाणी जे आहे त्याचं एक्स्ट्रा पाणी जे आहे तेच काढायचं आहे आपल्याला. आणि तोपर्यंत तांदूळ हे इथे मी मूग डाळ पण टाकून घेते. मूग डाळ पण इथे मी 1 वाटी घेतलेली आहे आणि 1 वाटी छान आपल्याला इथे धुवून घ्यायची आहे. आणि हे प्रमाण जे आहे ते अगदी तुम्ही 1.5 वाटी तुम्ही हे घेऊ शकता. जसं माझ्या बाळाला मूग डाळ जास्त आवडत नव्हती अगोदर, तर मी थोडी मूग डाळ कमी घेत होते. आपल्याला माहिती होतं की आपल्या बाळाला काय आवडतं काय नाही, तर मूग डाळीचं प्रमाण कमी घेऊ शकता. आणि आपण याच्यामध्ये बदाम देखील ॲड करणार आहोत. तर आपल्याला इथे डाळ पण 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायची आहे. आणि हे पाणी तुम्ही फेकून न देता आपण आपल्या झाडाला हे पाणी टाकू शकतो, जेणेकरून आपल्या झाडाला देखील प्रोटीन मिळेल आणि आपले झाड देखील छान वाढतील. तांदळातलं इथे छान पाणी असं गळलेलं आहे, सुकलेलं आहे पूर्ण ते. आता आपण याला कढईमध्ये भाजून घेणार आहोत. छान आपल्या अगदी मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खूप फास्ट गॅसवरती केलं की लगेच तांदूळ ब्राऊन होतो आणि तो करपट लागायला लागतो, एक चवच बदलून जाते. म्हणून आपल्याला मंद गॅसवरती करायचं आहे. सुरुवातीला थोडं फास्ट असलं चालेल, पण अगदी नंतर आपल्याला मंद गॅसवरती करायचं आहे. मूग डाळीमध्ये ना चांगलं भरपूर प्रोटीन असतं, जे बाळाच्या वाढीस व स्नायू मजबूत करण्यासाठी उपयोगी ठरतं. मूग डाळ आणि तांदूळ दोन्ही बाळाच्या पोटासाठी हलके व पचायला सोपे आहेत. 6 महिन्याचं बाळ झालं तर आपण ही खिमटी बाळाला देऊ शकतो. हा सॅरेलॅक आपण बाळासाठी बनवू शकतो. आणि तिकडे तांदूळ भाजीपर्यंत इथे मूग डाळ पण छान पाणी याचं शोषून घेतलं होतं. आणि तांदूळ भाजतायत म्हणून मी थोडंसं फॅन खाली याला ठेवलं होतं अशी चाळणी नेऊन. बघा, तांदूळ आपले इथे भाजलेले आहेत. अजून थोडंसं आपण त्याला रोस्ट करून घेऊयात. आपल्याला तांदूळ कसे रोस्ट करायचे आहेत, अगदी हलकासा ब्राऊन कलर आपल्याला त्याला येऊन द्यायचा आहे. मंद गॅसवरती करायचं आहे आपल्याला. हे ब्राऊन कलर आला की आपल्याला काढायचे, नंतर करपायला लागतात. हे सॅरेलॅक नियमित दिल्यास बाळाचं वजन देखील वाढतं आणि बाळ हेल्दी दिसतं. त्यानंतर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतली. तुम्हाला बघत असाल की तांदळाचा कलर चेंज झाला आहे. हलके ब्राऊन ते झाले होते. व्हिडिओमध्ये इथे दिसत नाही, पण ते आपल्याला ब्राऊन करून घ्यायचे आहेत हलकेसे. आणि बघा, बऱ्यापैकी मूग डाळ सुकलेली आहे, पाणी जे एक्स्ट्रा होते ते सगळं निघलेलं आहे. आणि इथे आता आपण भाजून घेऊयात येईल आपण. मूग डाळीचे जे पोषक घटक असतात ना, ते बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि बाळ आपलं सारखं आजारी पडत नाही. बाळाला तुम्ही जर योग्य आहार दिला ना, तर अगदी बाळ आपलं अगदीच जास्त सारखं आजारी पडत नाही. अर्थातच काय, बाळाची इम्युनिटी वाढते चांगला आहार दिल्यावर. आणि बाजाराच्या सॅरेलॅक्समध्ये कुठले तरी प्रिझर्वेटिव्ह हे ते असतात, म्हणून ते जास्त काळ टिकतात. आपण घरी करतोय, कुठले प्रिझर्वेटिव्ह वगैरे टाकत नाही जास्त काळ टिकण्यासाठी. आणि 1, 1.5, 2 महिने हे चांगलं टिकू शकतं. पण एक आई म्हणून माझा सल्ला तुम्हाला असेल, अगदी एखाद्या महिन्याभराचं बनवायचं, जसं आपल्याला वेळ मिळेल ना तसं बनवायचं आणि आपण हे वापरायचं. खूप जास्तही बनवून नाही ठेवायचं. आणि 6 महिन्याचं बाळ अगदी कमी खातं, एवढं ते खात नाही. आणि हे आपण सॅरेलॅक अगदी 6 ते 12 महिन्यापर्यंत बाळाला देऊ शकतो. तर बघा, छान मूग डाळ पण इथे भाजून झालेली आहे. आणि मूग डाळ बाळाला पचायला अगदी हलकी असते, त्याच्यामुळे आपण हे सॅरेलॅक बाळाला देत असतो. आणि बघा, छान ब्राऊन, जसं तांदळापेक्षा जास्त ब्राऊन आपल्याला मूग डाळ करावी लागते. मूग डाळ ना थोडीशी खाऊन बघायची, ओलसर वगैरे नाही ना, क्रिस्पी लागली तरच आपल्याला मूग डाळ काढायची आहे. आणि नंतर जे बदाम देखील घेतले होते. बदाम आपल्याला थोडेच घ्यायचे आहेत, खूप जास्त बदाम घ्यायचे नाहीत आपल्याला.
आणि बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी बदाम खूप फायदेशीर आहे. बदामात असलेली हेल्दी फॅट्स बाळाच्या स्मरणशक्तीस आणि एकाग्रतेस मदत करतात. मेंदूच्या विकासासाठी बदाम खूप चांगले आहेत. आणि प्लस सगळं छान असं भाजून ठेवलं होतं मी, अगदी खूप छान वाटत होतं, म्हणून मी याचा पण व्हिडिओ काढून घेतला होता. तर चला आता आपण याला वाटून घेऊयात. आणि तांदूळ आता मिक्सरमध्ये टाकून घेते. अगदी गरम गरम वाटायचं नाही, थोडं थंड झालं ना तेव्हा आपल्याला वाटायचं आहे. आणि आता आपण याला वाटून घेऊयात व्यवस्थित. आणि बाळाला 6 महिन्यानंतर आपण अन्न चालू करतो तेव्हा आपण हे देऊ शकतो. पहिल्या पदार्थ तुम्ही फक्त तांदळाची पेस्ट द्या आणि बाकी नंतर काही दिवसानंतर तुम्ही हे सॅरेलॅक बेबीला देऊ शकता. मूग डाळीमध्ये ना प्रोटीन असल्यामुळे शरीराच्या वाढीस व स्नायूंना बळकटी देते. आणि तुम्हाला माहीत असेल बदाम आपल्या मेंदूच्या विकासासाठी अगदी हेल्दी फॅट्स असल्यामुळे मेंदूच्या वाढीस मदत करतो. आज छान असं वाटून घेतलं आहे. आणि आता आपण याला बारीक चाळून घेऊयात. बारीक चाळणी जी असते त्याने चाळायचं आहे आणि तुम्ही चाळून घेत आहे. आणि बदाम कमी प्रमाणात घ्या, जेवढे मी व्हिडिओमध्ये दाखवले ते. खूप जास्त बदाम घेऊ नका. आणि बदाम पण आपल्या याच्यातच बारीक सगळे एकत्र करून वाटायचं आहे. आणि चाळून मात्र जरूर घ्या, कारण की बाळाचं पोट दुखू शकतं. त्याच्यामुळे चाळून आपल्याला छान असं पीठ त्याचं करून घ्यायचं आहे. आणि बघत असाल रव्यापेक्षा ही जाड ही चाळणीतून जो निघला आहे भाग वरचा तो एवढा आहे. चाळून जरूर घ्या. छान इथं आपलं पीठ असं तयार झालेलं आहे. आणि इथे आपलं हेल्दी पौष्टिक सॅरेलॅक्स बाळासाठी बनवून तयार झालेलं आहे. छान डब्यामध्ये भरून ठेव्यात. मी अशाच बेबीच्या फूड रेसिपीज रोज अपलोड करत असते. आपण या अगोदर पोहे सॅरेलॅक बघितलं आहे, ओट्स सॅरेलॅक्स बघितलं आहे आणि आता आपण मूग डाळ आणि तांदूळचं सॅरेलॅक बघितलेलं आहे. बेबीच्या फूड रेसिपी मी रोज अपलोड करत असते. त्यासाठी आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याची व्हिडिओ कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी उद्या पोस्ट करते. त्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बाय. पुन्हा एकदा भेटूच अशात नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. याचा व्हिडिओ मी नक्की उद्या टाकते आणि लिंक तुम्हाला देते. बाय.